चॅनलच्या लॉन्च प्लॅनिंगमध्ये एका प्रश्नावर खूप जास्त चर्चा झाली, खूप जास्त, की चॅनलचा सेलिब्रिटी चेहरा कोण बनवू शकेल. अँड आयड लाईक यू टू गेस. हां, आता पण एक नाव आम्हाला परत परत खुणावत होतं, जो पक्का लोकल असतानाही एक ग्लोबल ब्रँड आहे. तो वेड लावणारा माऊली आहे आणि विलन असो वा हिरो, मस्ती करो वा धमाल, होतो नेहमी हाऊसफुल. ओळखलं का? ना ओळखलं? गेस केला? आय गेव इनफ हिंट्स. या नो? ओके, पुट युअर हँड्स टुगेदर फॉर द वन अँड ओनली रितेश विलासराव देशमुख. होपफुली ते आलेले आहेत. पेजिंग विथ रितेश देशमुख. इज राईट हिअर. ऑफकोर्स सेलिब्रिटीजना जसं पॅपराझी पकडतात तसं झालेलं आहे मला. हा, आय होप तिकडे विरल भयानी नाही आहे बाहेर, तो सोडणार नाहीये रितेशला. लेट्स हिअर इट फॉर रितेश विलासराव देशमुख. लवली सीइंग यू. प्लीज, कुठे तुम्ही, विच इज युअर गुड साइड? ऑल साइड्स अग्री. सगळे साइड्स आर गुड. अमेझिंग, अमेझिंग. ऑलराइट. लुक एट हिम, लुकिंग सो डॅपर. क्या बात आहे रितेश, एक नंबर. अच्छा, आपल्याला एक गोष्ट करायची आहे, विच इज वी हॅव टू अनवेल समथिंग. एक सेकंड. त्याकरता रितेश, मी हा टॅब तुला देणार आहे आणि ह्या टॅबवरती तुला फक्त प्ले बटन प्रेस करायचं आहे आणि सगळ्यांना कळेल काय होतं एक्झॅक्टली. आय एम व्हेरी एक्साइटेड. प्रत्येक काळात गरज असते एका नव्या आवाजाची, सोबत नवा दृष्टिकोन, तसंच नव्या विचारांची. असा आवाज जो मोठमोठ्या मुद्द्यांमध्ये हरवणार नाही आणि मातीतले मुद्दे मांडायला कधी विसरणार नाही. पत्रकारितेतील हाच नवीन आवाज घेऊन येत आहोत तुमच्यासाठी आम्ही एनडीटीव्ही मराठी. आमचा हा आवाज आरडाओरड करणारा नसेल, तर तिखट प्रश्नांनी कशाला कोरड पाडणार असेल. हा आवाज तेच सांगेल जे प्रत्यक्षात घडलंय आणि महाराष्ट्राच्या मनात नक्की काय काय घडलंय. या आवाजात निडरपणा आहे, सह्याद्रीचा कडा आहे, मराठी बाणा आहे. पूर्ण पडताळल्यानंतरच सत्य सांगेल हा आवाज आणि केवळ आजचाच नाही तर भविष्याचाही वेध घेईल हा आवाज. नव्या महाराष्ट्राचा नवा आवाज, एनडीटीव्ही मराठी. जोरदार टाळ्या रितेशसाठी. माझ्यासाठी नाही, एनडीटीव्ही मराठीसाठी. थँक्यू. ऍक्च्युली तुझाच एका पिक्चरचा डायलॉग मला लक्षात येतोय थोडा, जो तुझ्यासाठी, एनडीटीव्ही मराठीसाठी आणि तुझ्या या नवीन रोलसाठी तो एकदम मला वाटतं परफेक्ट आहे. तो लय भारीवाला. आता काय इथे बसून आपण सांगू शकत नाही की आपला हात भारी आणि आपली लात भारी, पण सध्या एनडीटीव्ही मराठी लय भारी म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. क्या बात आहे, लय भारी. रितेश, तू खऱ्या अर्थाने मॉडर्न महाराष्ट्रीयन, मॉडर्न मराठी भूमिपुत्र आहेस. तुझं जे बॅकग्राऊंड आहे, तू जे काही करतोय, इट्स लाईक मिडास टच, गोल्ड टच. तू ज्या गोष्टीला हात लावतो त्याच्यात तुला अमेझिंग यश मिळतं. ही जर्नी जशी झाली आहे तुझी आणि एनडीटीव्ही मराठी बरोबर जे तुझं असोसिएशन झालंय, प्लीज याच्याबद्दल सांग. आणि महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा तुला. महाराष्ट्र दिनाच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. खरं म्हणजे आज अतिशय महत्त्वाचा दिवस प्रत्येक मराठी माणसासाठी आहे आणि ह्या पावन दिवशीच एनडीटीव्ही मराठीची सुरुवात होते. तर सर्व टीमला माझ्या खूप खूप शुभेच्छा. आणि मला असं वाटतं की ज्या निडरपणाची आपण आत्ता गोष्ट ऐकली आणि मराठी पत्रकारितेत असा नवीन आवाज यावा अशी प्रत्येकाची इच्छा होती आणि ती इच्छा आता पूर्ण होते. तर याचा मला खरंच अत्यंत आनंद आहे आणि मला अभिमान आहे की कुठेतरी मी या गोष्टीचं बरोबर जुळलो आहे. दॅट्स अमेझिंग, दॅट्स अमेझिंग. स्विच करूया गिअर आणि तुझ्याबद्दल बोलूया. ॲक्टरपासून, प्रोड्युसरपासून, डायरेक्टरपासून प्रत्येक टोपी, ऑल फेदर्स, ऑल कॅप्स, हे सगळे तू घातलेले आहेत आणि लाईक आय सेड आधी, त्याच्यात अप्रतिम यश मिळवलं आहे. कसा हा प्रवास, कशी ही जर्नी राहिली आहे तुझ्या? तुम्ही म्हणालात की टोपी, खरं म्हणजे तुम्ही नको यार, तू. नाही, मी तू म्हणत नाही कोणाला. अच्छा, तुम्ही म्हणालात टोपी, तर दुसऱ्यांना टोप्या घालायच्या ऐवजी त्याच टोप्या मी घातल्यात.
आणि खरं म्हणजे माझी सुरुवात मला ॲक्टर व्हायचं नव्हतं, परंतु एक संधी मिळाली, मी ती घेतली, ॲक्टर झालो. 10 वर्ष ह्या इंडस्ट्रीमध्ये खरंच लोकांचं प्रचंड प्रेम मिळालं आणि त्यानंतर कुठेतरी जाऊन मग मी विचार केला की मी प्रोड्युसर व्हावं. आणि याच्यामध्ये मागेसुद्धा माझ्या वडिलांचा हात होता, कारण ते म्हणायचे की तू हिंदीत बरंच काही करतोयस, मराठीसाठी काय करणार आहेस. आणि मुंबई फिल्म कंपनीची स्थापना झाली आणि गेल्या 10 वर्षात 6 चित्रपटाची निर्मिती आम्ही केली आणि 6च्या 6 मराठी चित्रपट आहेत. याचा मला जास्त अभिमान आहे. क्या बात आहे, कॉंग्रॅट्स फॉर दॅट. पण मराठी असूनही जो स्केल तू आणला तुझ्या पिक्चर्समध्ये, मग ते सिनेमॅटोग्राफी असू दे, प्रोडक्शन व्हॅल्यूज असू दे, त्याचा प्रचार किंवा प्रमोशनचा हे असू दे, तेही तू एक्सपॅन्ड केलंस मराठी फिल्म इंडस्ट्रीसाठी. सो तो कसा एक्सपिरियन्स होता? इट वॉज अ व्हेरी कॉन्शियस चॉईस, राईट? आणि इट वॉज डेफिनेटली कॉन्शियस चॉईस. कारण हिंदीमध्ये जेव्हा आपण काम करतो तर एका स्केलवरती ते काम होतं. बरंच काही शिकण्यासारखं त्यात आहे. तिथले सिनेमॅटोग्राफर्स असतील, टेक्निशियन्स असतील, ते बेस्ट ऑफ द टेक्निशियन्सला ते सोबत घेऊन एक मोठा प्रोडक्ट करतात. परंतु काय असतं की मराठी चित्रपट जेव्हा तुम्ही करता तर त्यात बजेटच्या तुम्हाला मर्यादा असतात आणि त्यामुळे तुम्हाला त्या सर्व गोष्टी करता येत नाहीत, तुमची इच्छा असूनही. तर त्या मर्यादितरित्या तुम्हाला करावं लागतात. आणि मला असं वाटतं की कुठंतरी आपण जाऊन तो स्केल वाढवावा असा हेतू होता. आणि मला वाटतं तसाच हेतू NDTVचा पण आहे की मराठी म्हटलं, रिजनल म्हटलं तर थोडा स्केल छोटा होतो, पण तो स्केल कसा मोठा करावा, कशा बातम्या मोठ्या घेऊन याव्यात. त्याच पद्धतीने मला वाटतं की मराठी चित्रपटामध्ये पण ह्यापुढे सुद्धा प्रत्येक वेळा काहीतरी नवीन करावं आणि नवीन लोकांना बऱ्याच वेळा संधी द्यायचा प्रयत्न आम्ही करतो. दॅट इज अ कॉन्शियस एफर्ट. दॅट्स अमेझिंग. आणि स्केल बरोबर, अगदी बरोबर बोललात तुम्ही. ज्या न्यूजरूममध्ये तुम्ही शूट केलेलं, यू सॉ हाऊ ॲडव्हान्स्ड इट इज, हाऊ अमेझिंग, ऑसम. इट्स द वर्ल्ड्स बेस्ट न्यूजरूम, यू नो, इट्स अमेझिंग. याच बरोबर यू हॅव बीन इन द इंडस्ट्री आता किती वर्ष झाले? किती? 1.5 decades? 22 वर्ष. 22 वर्ष. अमेझिंग. ओके, 22 वर्षात मराठी एंटरटेनमेंटमध्ये सुद्धा आणि मराठी फिल्म इंडस्ट्री किंवा नाटक इंडस्ट्री ही पायनियरिंग होती पूर्ण देशामध्ये दादासाहेब फाळकेंपासून. काय फरक जाणवला आहे ॲज अ स्पेक्टेटर बाहेरून प्रेक्षकाच्या हिशोबाने आणि ॲज अन ॲक्टिव्ह प्लेयर जे अमेझिंग कॉन्टेंट मूवीज बनवत आहेत गेल्या 22 वर्षात? मला वाटतं की मराठी चित्रपट हा नेहमीच कॉन्टेंट ओरिएंटेड राहिलेला आहेच. परंतु मी नेहमी म्हणतो की फक्त कॉन्टेंट ओरिएंट राहून चालणार नाही, आपल्याला कॉमर्सचा पण विचार करावा लागेल. कारण कुठलीही गोष्ट जर टिकवायची असेल तर त्याला जर कॉमर्सची साथ नसेल तर ती टिकणार नाही. आणि मराठी चित्रपटामध्ये आपल्याला तो बॅलन्स शोधण्याची गरज आहे की आपण कॉन्टेंट तर चांगलं द्यायचा प्रयत्न करतो आहे, पण तो कितपत कमर्शियल करता येईल किंवा तुम्ही जे कॉन्टेंट लोकांपुढे घेऊन जाणार आहात ते पाहण्यासाठी त्यांचा इंटरेस्ट आहे का किंवा त्यांचा इंटरेस्ट कसा आपल्याला उजागर करता येईल. ह्या सर्व गोष्टींकडे आपल्याला लक्ष द्यायची गरज असते. आणि दॅट इज समथिंग इम्पॉर्टंट. आणि तो लेसन मी घेतला. लहानपणी जेव्हा आम्ही चित्रपट पाहायला जायचो तर मोठे मोठे चित्रपट व्हायचे त्यावेळेस. म्हणजे अशी बनवा बनवी असेल, मल्टीस्टारर्स असतील, महेश कोठारेजींचे चित्रपट असतील. ही वॉज वन ऑफ द फर्स्ट डिरेक्टर्स ज्यांनी खरंच मल्टीस्टारर ॲक्शन ओरिएंटेड चित्रपट त्यांनी आणले. सचिन पिळगावकरजी असतील, अशोक सराफजी असतील, दादा कोंडकेजी असतील, लक्ष्मीकांत बेर्डेजी असतील, हे त्या काळातले सर्व सुपरस्टार्स. त्यांनी खरंच एक प्रोग्रेसिव्ह कमर्शियल प्रोग्रेशन मराठी चित्रपटांना त्यांनी त्यावेळेस दिला होता. ऑफकोर्स नॉट फॉरगेटिंग द ग्रेट्स लाईक व्ही शांतारामजी. प्रचंड असं त्यांनी तर देशाच्या चित्रपटसृष्टीला कॉन्ट्रीब्यूट केलं. परंतु मध्ये असा काळ आला की चित्रपट चालत नव्हते, लोक जात नव्हती. मराठी भाषिक प्रेक्षक हे मराठी चित्रपटापासून हिंदी चित्रपटाकडे वळली. आणि फेअर इनफ, कुठंतरी आपण कमी पडलो असं आपल्याला गृहीत धरलं पाहिजे. आणि त्यानंतर मला वाटलं की गेल्या 10 वर्षात 5-6 चित्रपट आले असतील ज्यांनी खरंच रेकॉर्ड ब्रेकिंग धंदा किंवा एक नवीन दिशा देण्याचा प्रयत्न केला. आणि तीच दिशा घेऊन आपल्याला पुढे जाण्याची गरज आहे. काय आहे ना की मला आठवतं आहे माझा पहिला चित्रपट लयभारी जेव्हा आला होता
आणि त्यावेळेस 40 कोटी असा धंदा जवळपास झाला होता आणि इट वॉज द हायेस्ट ग्रॉसिंग फिल्म आणि लोकांनी खरंच प्रचंड प्रेम दिलं. त्याबद्दल खरंच सर्वांचा आभारी आहे. परंतु सांगायचा दृष्टिकोन हा की तो एक चित्रपट आला, त्याच्यानंतर नटसम्राट आला, त्यांनी लय भारीचा रेकॉर्ड तोडलं. त्यानंतर सैराट आला, सैराटने तर प्रचंड विक्रमच केला जवळपास 100 कोटींचा. त्यानंतर 6-7 वर्ष असे मोठे चित्रपट आले नाहीत. काय आहे की इंडस्ट्री चालण्यासाठी प्रत्येक वर्षी कमीत कमी 3 ते 4 चित्रपट तुमचे 25 ते 40-50 कोटी ह्या घरात आल्याशिवाय इंडस्ट्री वाढणार नाही, बजेट्स वाढणार नाहीत. वाव, सुपर बिझनेस टॉक. आणि आपण बिझनेसबद्दलही बोलणार आहोत, कारण तुम्ही किती जणांना माहिती आहे की रितेश देशमुख हा एक स्टार्टअप फाउंडर, इन्क्युबेटर, इन्व्हेस्टर हे सगळंही आहे. दॅट्स वन ऑफ द ॲस्पेक्ट्स याच्या पर्सनॅलिटीबद्दल जे मला खूप फॅसिनेटिंग वाटतं. इनफॅक्ट 2 दिवसाआधी जेनेलिया एका स्टार्टअप इव्हेंटमध्ये बोलत होती आणि आय वॉज लाईक आई शपथ, याला माझ्या एका शोवर आणायचं आहे. विल टॉक अबाउट दॅट शो इन अ बिट. पण जे ऑल्टरनेटिव्ह व्हेजिटेरियन प्रोटीन जो एक बिझनेस आहे, सांग ना. आय डोंट थिंक अ लॉट ऑफ पीपल इकडे नो कशामुळे त्याच्यात इंटरेस्ट, कसं काय बिझनेसमध्ये इन्व्हॉल्व्ह होणं अपार्ट फ्रॉम मूवी बिझनेस, हे कुठून आलं? आणि इमॅजिन फूड्स म्हणून आम्ही एक कंपनी सुरू केली, जिनिलिया आणि मी. ते रिप्लेसेस वॉट एव्हर मीट्स यू ईट. सो इमॅजिन मीट्स म्हणून त्यात एक वर्टिकल आहे विच गिव्स यू प्लांट बेस्ड प्रोटीन आणि म्हणजे व्हेजिटेरियन चिकन, लॅब ग्रोन व्हेजिटेरियन चिकन. नो, इट्स नॉट लॅब ग्रोन ॲक्च्युली. यू कॅन से इट्स ॲब्सोल्युटली व्हिगन, कोलेस्ट्रॉल फ्री. ज्या बऱ्याचशा लोक म्हणजे नॉनव्हेज खातात, त्यांना कोलेस्ट्रॉलचा इश्यू असतो, त्यांना आवड असते, परंतु व्हेजिटेरियनमध्ये जास्त प्रोटीन मिळत नाही आणि त्यांना वाटतं कुठेतरी की मला खरंच कमी करायचं, पण माझी एवढी आवड आहे की मला ती कमी करता येत नाही आहे. म्हणून हे जे व्हिगन प्रॉडक्ट्स आहेत ते आम्ही लॉन्च केले. अँड वी आर व्हेरी एक्सायटेड की भारतामध्ये स्टारबक्स बरोबर त्यांचा जो व्हिगन मेन्यू आहे तो इमॅजिन बरोबर लॉन्च झाला. क्या बात आहे. आणि इट्स अ लॉंग रोड बट वी आर व्हेरी एक्सायटेड टू बी हिअर. पण कसं काय स्टार्टअप करायचं, कसं काय विचार आला? नाही, कसं होतं की अमेरिकेत होतो मी, जिनिला मी नॉन व्हेजिटेरियन होतो. 7 वर्षापूर्वी मी 8 वर्ष आता 8 झाली नॉन व्हेजिटेरियन सोडलं. कमाल. परंतु ती चव जात नव्हती आणि मी अमेरिकेमध्ये असताना प्लांट बेस्ड मीट पाहिलं, मी खाल्लं, मला वाटलं खरंच हे अतिशय छान आहे, परंतु हे असं आपल्या देशात का नाही आहे. आणि कुणाच्या तरी वाट पाहण्यापेक्षा मग आम्ही रिसर्च केला, सायंटिस्टला भेटलो, फूड सायंटिस्ट बरोबर काम केलं, इनोव्हेशन लॅब्समध्ये काम केलं जर्मनीमध्ये आणि मग हे प्रॉडक्ट लॉन्च केलं इथे. इंडियन पॅलेट आणि इंडियन टेस्टला आवडणारं. तर तुम्हाला म्हणजे प्लांट बेस्ड बिर्याणीज असतील, सीख कबाब असेल, नगेट्स असतील, बर्गर्स असतील, हे सर्व प्रोडक्ट्स इमॅजिन मीट्समध्ये मिळतील. टेरिफिक. मग आता फॅमिलीमध्ये सगळे प्लांट बेस्ड नॉन व्हेजिटेरियन आहेत का? हो जी, माझी मुलं, मी, जिनिल्या, माझ्या आई हे सगळे व्हेजिटेरियन आहेत. वाह. माझे 2 भाऊ ते व्हेजिटेरियन. अमेझिंग. यु नो, टॉकिंग अबाउट स्टार्टअप्स, तू एक मस्त मजेदार प्रोमो दाखवला. ऑब्व्हियसली इफ यू डोंट माइंड, मी जुर्रत करतो, माझाही एका नवीन शोचा प्रोमो आहे आणि इनफॅक्ट ह्याच्याबद्दलच आहे, स्टार्टअप्सबद्दल आहे. कंटिन्युअसली आज आपण ह्याच्याबद्दल ऐकतोय की कसं महाराष्ट्रामध्ये उद्योजकता, ऑन्टरप्रिनरशिप वाढली पाहिजे. सो एकदा शोचा प्रोमो बघूया. अरे प्लीज, ऑफकोर्स, एक्साइटिंग. लेट्स सी. महाराष्ट्र बदलतंय, युवकांचे विचार बदलत आहेत, संधीचं सोनं करण्याची क्षमता वाढते. ज्याला पण विचारा त्याच्या मनात एकच विचार, स्टार्टअप 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 यांच्या पण मनावर. मी आहे अंकित वेंगुर्लेकर आणि मी महाराष्ट्रामध्ये उद्योजकताची लहर कव्हर करतोय. आर्टिफिशियल इंटेलिजन्स, बायोटेक, फायनान्स आणि एज्युकेशन सगळं काही बदलतोय इकडचा यूथ. युवांचा आत्मविश्वास, युवांचे स्वप्न आणि युवांच्या संधी हे सगळेच मिळून म्हणतायत लेट्स स्टार्टअप इन महाराष्ट्र, एनडीटीव्ही मराठीची खास मोहीम. ऑसम, मेनी कॉंग्रॅच्युलेशन्स. थँक्यू. आणि खरं म्हणजे ह्या शोची खरंच गरज आहे, कारण बरेचसे लोक आहेत ज्यांची इच्छा असते पण ते घाबरलेले असतात. त्यांना वाटतं की नाही आपल्याला जमणार नाही, परंतु अशा इन्स्पायरिंग स्टोरीज जर त्यांनी पाहिल्या तर मला वाटतं की महाराष्ट्रभर नव्हे तर नंतर देशभरातही लोक इन्स्पायर होतील की
हा जर व्यक्ती करू शकतो आणि ह्याची परिस्थिती नसताना ह्यांनी हे अचीव केलं तर हे मी पण करू शकतो. आणि तो आत्मविश्वास जगवण्याचं खरंच तुम्ही मोठं काम करणार आहात. खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच रितेश. शेवटचा प्रश्न, तुम्ही तर स्टार्टअप फाउंडर झालेच आहे. महाराष्ट्राच्या युवकांना तुमचं काय आव्हान असेल स्टार्टअप बद्दल? कोणत्या सेक्टर्समध्ये तुम्हाला वाटतं, जसं AI, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, कॉन्टेंट क्रिएटर इकॉनॉमीमध्ये टॉप 10 मध्ये टॉपवर मराठी टॅलेंटच आहे ऑलरेडी. इंस्टाग्राम असू दे, युट्यूब असू दे, ट्विटर असू दे, कुठेही हे ऑलरेडी झालेलं आहे. म्हणजे एक तुमच्यासमोरच बसलाय. करेक्ट, एक्झॅक्टली. म्हणजे ह्याचे रील्स हो जाय यार, जोरदार टाळ्या. रितेश आणि जेनेलियाचे रील्स एक नंबर असतात, लय भारी, एक नंबर. सो कोणत्या प्रोजेक्ट्सवर किंवा कोणत्या थीम्सवर तुम्हाला वाटतं काम केलं पाहिजे मराठी युवकांनी? नाही, मला वाटतं की युवकांनीच, त्यात मराठी आलेच, पण जे काही फील्ड तुमच्या आवडीचं असेल. आता कसं स्टार्टअप म्हणताना असं आपल्याला गृहीत धरता येणार नाही की ऑटोमोबाईलच आहे की एज्युकेशनचं आहे. तुम्हाला जी फील्ड आवडते ना त्याच्यात काहीतरी नवीन लपलेलं आहे, दडलेलं आहे, ते शोधून काढा. आणि तुम्ही बहुतेक म्हणजे तुम्हाला अडचणी येतील, काही फेल होतील. फेल झाल्यामुळे सोडू नका तुमचा जो पॅशन आहे. आणि मला जर विचारलं तर मला वाटतं की एक फील्ड जर असं ठरवलं तर फूड टेकमध्ये फार आपल्याला करता येईल. आपण खवय्ये आणि खवय्ये आणि काय की आपण खाणारच आहोत. परंतु आज जर पाहायला गेलं तर आजचे जे युवक आहे किंवा नवीन जनरेशन आहे, शिकलेले लोक आहेत, त्यांना ना खरंच माहिती आहे ते काय खातात. आज फक्त पॅकेट उचलून घरी घेऊन जात नाही, ते पॅकेट टर्न करून त्यातली न्यूट्रिशन व्हॅल्यू काय आहे हे पाहतायत. आज सर्व महिला ज्या आई आहेत त्यांना त्यांची हीच गरज असते की आपण मुलांना किती पौष्टिक आहार देऊ शकतो. आणि त्यांचं हेच असतं किंवा माझ्या मुलाला मला चांगलं जेवण द्यायचं आहे. ठीक आहे, ते प्राईस पॅरिटी असू शकते की काही गोष्टी महाग आहेत, काही गोष्टी महाग नसतील, किंवा त्याला कसं आपण त्या प्राईस पॅरिटीमध्ये आणण्याचा प्रयत्न करतो ती गोष्ट वेगळी. परंतु आई आणि मूल हे जे पौष्टिक आहार आहे ह्यात मला वाटतं की इनोव्हेशन आणि अवेलेबिलिटी जर झाली तर दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. पण फूड टेक इज समथिंग दॅट वन शुड लुक ॲट. दॅट्स अ सुपर्ब सेक्टर. फूड टेक डेफिनेटली आमची नजर आहे अँड विल टॉक अबाउट दॅट ऑल्सो. तुम्ही यशाबद्दल बोललात, अपयशाबद्दल बोललात. आय ॲक्च्युली वॉन्ट टू आस्क यू, 22 वर्षाची तुमची ही जी इनिंग्स आहे अँड नॉट आउट, अपयश जेव्हा येतं, अप्स अँड डाऊन्स होतात, एस्पेशली स्टार्टअप्समध्ये खूप जास्त डिमोटिवेटिंग ही गोष्ट असते. लोक सोडून जातात, फंडिंग ड्रायअप होऊन जाते, कळत नाही की पुढच्या महिन्यामध्ये, पुढच्या आठवड्यामध्ये लोकांना सॅलरी द्यायचे पण पैसे बँकेत असतील नसतील. तुमचा काय मंत्र आहे तुमचं की अपयश जेव्हा येतं कसं काय त्याला सामोरं जायचं? सलीम खान साहेबांनी एक छान वाक्य मला सांगितलं होतं. ते म्हणाले होते की जब पिछवाड़े पे लात पडती है ना फिर भी आदमी 2 कदम आगे जाता है. तर खरं म्हणजे आपण आपल्या तुमचं अपयश जेवढं तुम्हाला शिकवतं ना तेवढं तुम्हाला सक्सेस शिकू शकत नाही. आणि हे खरंच महत्त्वाचं आहे. आणि ह्यात राजकीय अपयश पण आलं. पण सांगायचा उद्देश तुम्ही बघितलंय ॲज अ चाइल्ड यू सीन दॅट. नाही, ते ठीक आहे, तेच म्हणतो ना मी की हे वडिलांपासून मी शिकलोय की तुम्हाला सेटबॅक्स जरी आले आयुष्यात तरी त्यांना जीवावर लावून घ्यायचं नाही. ठीक आहे, ते होतात. ऑलवेज मूव्ह अहेड. तुम्ही जर त्याला जर घाबरून पाठीमा बसला मग तुम्ही तिथेच थांबणार. कारण का जग तुमच्यासाठी थांबणार नाही आहे, जग पळतंय. तुम्ही जरी पडलात तरी उठा आणि पळायला लागा. तुम्हाला आयुष्यात कधीतरी तुमच्या नशिबाने हवेची साथ येईल आणि तुमची स्पीड वाढेल. पण तुम्ही जर तिथंच थांबला असाल ना तुमची स्पीड कधीच वाढणार नाही. सुपर्ब. त्याच्यासाठी स्वतःची तयारी ठेवायची. ॲक्च्युली शेवटचा प्रश्न, तुमची जी मुलं आहेत ते अशा एका एरामध्ये मोठी होत आहेत, ChatGPT, आर्टिफिशियल इंटेलिजन्स. इन्स्टिट्यूट ऑफ फ्युचर नावाची एक संस्था आहे, त्याने मागच्या वर्षी हा एक स्टडी पब्लिश केला होता की 2030 मध्ये, हे सगळ्यांना ऐकण्यासारखी गोष्ट आहे, 2030 साली जेवढ्या नोकऱ्या असतील त्यातल्या 80% नोकऱ्या आजपर्यंत इन्व्हेंट सुद्धा झाल्या नाहीयेत. म्हणजे पुढच्या 6 वर्षांमध्ये ज्या नोकऱ्या असतील मार्केटमध्ये त्यातले 80% नोकऱ्या आतापर्यंत इन्व्हेंट पण झाल्या नाहीयेत. तर हाऊ इज इट टू बी अ फादर अशा वेळेमध्ये, एक गोष्ट सांगतो तुम्हाला की नोकरीचं इन्व्हेन्शन जेवढं भारतात होतं ना तेवढं कुठंच होत नाही. जुगाड. तुम्ही टोल भरायला जर गेलात ना
तर खिडकीच्या मध्ये एक माणूस असतो, तो इकडून घेऊन तिकडे जातो. अगदी ती नोकरी कधी नव्हती पूर्वी. आपण इन्व्हेंट केली. तुमच्याकडे गाडी होती, टोल घेणार होता, पण मध्ये एक माणूस असतो जो तुम्हाला तिकीट देणार आहे, अरे तुमचे पैसे, ती पावती घ्या. पण हे इनोव्हेशन तर आहे, पण त्याला दारून मला असं वाटतं की इनोव्हेशन आणि प्रोग्रेस हे तर होणारच आहे. करेक्ट आहे. माझी मुलं लहान आहेत, 7 आणि 9 वर्षाची आहेत, आणि आयपॅड ह्या सगळ्या गोष्टी तर येणारच आहेत, टेक्नॉलॉजी. परंतु सातत्यानं जिनिली आणि मी ह्याच प्रयत्नात असतो की त्यांना आउटडोर स्पोर्ट्स कसे कितपत आपण खेळायला देऊ शकतो. ते उठतात, सकाळी 6ला फुटबॉल खेळतात, संध्याकाळून परत फुटबॉल खेळतात. आम्ही त्यांना आयपॅड देत नाही, आठवड्यातून एकदा 2 तासासाठी त्यांना आयपॅड मिळतो. ते व्हिडिओ गेम्स वगैरे खेळत नाहीत. कारण काय, मला वाटतं की हे जे वय आहे ना, ह्या वयात तुम्ही जेवढं त्यांना बाहेर खेळायला द्याल, इंडिव्हिज्युअल स्पोर्ट्स असेल, टीम स्पोर्ट्स असेल, ते जेवढं तुम्हाला शिकवतील ना, घाम गाळायचा, नंतर काय हे टेक वगैरे येत राहील. परंतु मला असं वाटतं की प्रत्येक वयाची एक ब्युटी असते मुलांमध्ये, आणि सॅटेलाइट पेरेंट होऊ नका. सॅटेलाइट पेरेंट होऊ नका, बनू नका. तुम्ही काय असतं सॅटेलाइट पेरेंट? म्हणजे कसं असतं की अरे काय करतो मुलगा, अच्छा आज खेळला, ओके ठीक आहे. जिनिले आणि मी शनिवार रविवार आम्ही दोघंही छत्री घेऊन, वॉटर बॉटल्स घेऊन त्यांचे फुटबॉल मॅच बघायला, आझाद मैदान असेल कुठे असेल तिथे आम्ही उभे राहतो 2-2 तास, 3-3 तास. ठीक आहे, तुम्हाला थोडाफार लोकांच्या प्रेमामुळे सेल्फीज वगैरे तिथे काढावे लागतील, तो भाग वेगळा. पण ते काढावे लागतील म्हणून तुम्ही जाणार नाही तर ते बरोबर नाही. कारण मुलं आहेत ना, ह्या गोष्टी नक्कीच लक्षात ठेवतात. तुमची जेव्हा मुलं मोठी होतात, किंवा आपण आज जरी विचार केलात, आपल्याला हे आठवणार नाही की बाबा 8व्या वाढदिवसाला माझ्या आईवडिलांनी मला काय दिलं होतं आणि 9व्या वाढदिवसाला काय दिलं होतं. परंतु त्यांच्याबरोबर ज्या तुम्ही मेमरीज निर्माण केलेल्या असतील, ज्या आठवणी असतील, त्याच तुम्हाला आठवणार. किंवा मी ह्यावेळेस इथे आईस्क्रीम खाल्लं तर वडिलांनी मला झाडावरती इथे चढवलं होतं, किंवा मी चौपाट्याला त्यांच्यावर गेलो होतो. ह्या मेमरीज आहेत ना, त्या क्रिएट करायला विसरू नका. कारण एकदा वेळ निघून गेली ना, मग ते राहत नाही तुमच्याबरोबर. अमेझिंग, अमेझिंग. एक अमेझिंग फादर, एक अमेझिंग स्टार्टअप फाउंडर, एक अमेझिंग प्रोड्युसर, डायरेक्टर, अभिनेता आणि NDTV मराठीचा सेलिब्रिटी चेहरा. बिग राऊंड ऑफ अप्लॉज रितेश देशमुखसाठी. थँक्यू.